पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुमन जय राम महाराज हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुवे नमः। श्री सरस्वती माताय नमः। श्री रामचंद्राय नमः। ओम नमः शिवाय। जय श्रीराम। हो बघा या ठिकाणी मारुतीने काय पराक्रम केलं। इंद्रजिताचं एवढं सैन्य घेऊन आलता की भरपूर सैन्य घेऊन आला बरं का, परंतु मारुतीने असं मारलं की कुणीच राहिले नाही हो। अहो आपली बोंब सांगण्यासाठी लंकेपर्यंत कुणीतरी जाऊन सांगावं की इंद्रजिताची सेना मेलेली आहे, इंद्रजित वाचला नाही असं सांगायला सुद्धा त्या ठिकाणी कुणी सुद्धा राहिलेलं नाही। तुझी नाचले कपीने गाजले या ठिकाणी सांगू लागले बाबा अरे ते इंद्रजितला सोडायचं आहे ना तर अंगावर नाही तुझ्याकडं तर का बर तर त्या मारुतीने सर्वांना मारलेला आहे, काही राहिलेलं नाही आणि तू काय करणारस रावणा। लागवी हनुमंत मारिला सारथी बंगिला रणे इंद्रजित केला छत्रपात ठिकाणी छत्रपात कपिपुच्छ त्या मारुतीने काय केलं लघु वेगानं लवकरात लवकर या ठिकाणी सारथी मारला, या ठिकाणी रथाचा चुरा केला, इंद्रजिताला त्या ठिकाणी गांजलं असं या ठिकाणी सांगू लागले। मद विद्येची कुसरीच पेट आणि ताबुरी आशुद्ध वमिता झाला चरा चाचरी पळावया या ठिकाणी मारुतीने काय केलं शेपटानं मार दिला, हातानं मार दिला, या ठिकाणी मुक्या मारल्या, एवढं मारल्याच्या नंतर तुनातून रक्त नाकातून रक्त अशी अवस्था या ठिकाणी इंद्रजिताची झालेली आहे। तुझी आयुधाची गती ऐसी फावल्या मारावया शत्रूची ना तरी पळावे मेघापाशी कपिपुच्छासी तीन चले। हो बघ या ठिकाणी कपिपुच्छासी तीन चले बाबा तुला कपट विद्या येते परंतु मारुतीकडं हे असं चालणार नाही, आता काय करावं लागल ते लपावं लागल कुठतरी जावं लागल असं सांगू लागलेले आहे। पडले चाचे बिरडे सर्व नये मागे पुढे इंद्रजित खवळला रे वानरे गाडे हो बघ या ठिकाणी मारुतीने इंद्रजिताला असं गाजलं हो, या ठिकाणी जिकडं जावं तिकडं मारुतीची शेपटीच या ठिकाणी मागं जावं पुढं जावं जिकडं बघन तिकडे या शेपटीचं पिटे दिसू लागलं, इंद्रजित रडू लागला पार या ठिकाणी गांजून टाकलेला आहे। रडता पडता शुद्ध बमीत कपी पुच्छवेने धावत पळून गेला श्री विभरा मोठे पुरुषार्थ हा तुझा तुझा मुख्य पुरुषार्थ आहे का बाबा। अरे काय केलास या ठिकाणी मारुतीने मार दिला, शेपटीनं मार दिला, नाकातून रक्त तोंडातून रक्त आणि पळत पळत त्या ठिकाणी विवरामध्ये गेलास असं कोणाला आपला पुरुषार्थ आहे का इंद्रजिता असं सांगू लागले। सन्मुख आणि जनिधारी म्हणती कलामी श्रीरामारी मिथ्या कल्पसे सवे मादारी निर्लज्ज भारी हो पण या ठिकाणी अरे इंद्रजिता तू निर्लज्ज आहेस, तू मूर्ख आहेस, त्या मारुतीला समोर तुझा पराक्रम चालला नाही, मारुतीने मारल्याबरोबर या ठिकाणी लपून विवरामध्ये लपलास आणि आता मूर्खाच्या गोष्टी म्हणालास की मी राम प्रभूला मारीन, या ठिकाणी सर्वांना मारीन, अरे तू निर्लज्ज आहेस, मूर्ख आहेस असं विभीषण राजा बोलू लागले। वनरालनी देवोनी पाठी पळाला चिवटा उठी ऐशी तुझी आवाती मोठी समूळ खोटी बुद्धी तुझी। अरे समूळ खोटी आहे बुद्धी तुझी इंद्रजिता विभीषण राजा बोलू लागले। अरे त्या मारुतीला संगत निभाव लागला नाही, या ठिकाणी मार खाल्लास, या ठिकाणी बिळामध्ये जाऊन लपला
रामप्रभूला मारतो, एवढं करतो तेवढं करतो, हा तुझा सर्व खोटा पुरुषार्थ आहे, खोटा पराक्रम आहे असे या ठिकाणी विभीषण राजा सांगू लागले. तुझी एकताची बुद्धी रावण मरेल आधी, मरेल राक्षसांची मांदी, कुळ त्रिशुद्धी बुडेल. अरे बाबा इंद्रजिता, अरे तुझी जर बुद्धी या रावणानं ऐकली, या राजा रावणानं ऐकली तर काय होणार आहे? या ठिकाणी राक्षस कुल नष्ट होणार, राजा रावण मरणार, सर्वांचा नाश होणार. इंद्रजिता तुझी खोटी बुद्धी आहे बाबा, विभीषण राजा सांगू लागले. राया सन्मुख आपण सभेसी वदे मिथ्या वचन, त्याचे काळे करो निबदन, जीवा कर्ण छेदा. वा काय म्हणू लागले विभीषण राजा. अरे इंद्रजिता, जो कोणी पण आपल्या राजासमोर ठाम म्हणून सांगतो की मी याला मारीन त्याला मारीन आणि मारलंच नाही तर त्याच्या संग काय करायचं आहे, काय तोंड करायचं आहे आणि त्याची जीभ कापायची आहे असं शास्त्रामध्ये आहे, असं सांगितलं आहे. तू काय बी बडबड करू नको बाबा असं विभीषण राजा सांगू लागले. राजनीती ऐशी येथ कुलघातकी मारावा जेने अनिला सवे तूही निश्चित मारावा. वा अरे विभीषण राजा म्हणू लागले. अरे ऐका हो, राजनीती अशी आहे बाबा, जो कुलाचा घात करणार आहे, जो या ठिकाणी नरकाला नेणार आहे, त्याला काय करायचं आहे, त्याला मारायचं आहे, त्याला ठेवायचं नाही आणि ज्याने कुणा पण याला धरून आणलेलं आहे त्याला सुद्धा मारायचं आहे असं राजकारण आहे, असं लिहिलेलं आहे, असं सांगितलेलं आहे असं विभीषण सांगू लागले. जेने प्रवेशला द्वारी तोही मारावा निर्धारी, कायशी इंद्रजिताची थोडी निशाचरी कुळपाश. निशाचरी कुलपाश. अरे इंद्रजिता काय केलंस बाबा तू? जो कोणी पण आपल्या राजद्वारामध्ये राजसभेमध्ये आणि कुलघाताच्या गोष्टी बोलणार, या ठिकाणी निशाचराचं कुलशी होणारी गोष्टी बोलणार, त्याला मारावं, त्याची जीभ कापावी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. विभीषण राजा सांगू लागले. रावणाचा ज्येष्ठ सुत या लागी राखिला म्या हात, तुझा वशे करावा कुळक्षयात चुकवा बया. काय म्हणू लागले. अरे इंद्रजिता बाबा तुला कशा पैठलं मी तर तू रावणाच्या ठिकाणी ज्येष्ठ पुत्र आहेस, मोठा मुलगा आहेस, याच्यामुळे मी तुला ठेवलेला आहे, नाहीतर मी तुला मारायची ताकद आहे माझ्यामध्ये, तुला मारावंच लागतंय. परंतु रावणाचा मोठा मुलगा आहेस म्हणून तुला त्या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे. कोणी विभीषणाची मात प्रधान सैनिक विरांत, वाढला क्रोधाचा आवडतो, झाला कृतांत लंकेश. झाला कृतांत लंकेश. असे या ठिकाणी राम भक्ताला चांगल्या गोष्टी सांगितल्या हो, परंतु त्या ठिकाणी ऐकलं नाही. सर्व ठिकाणी राक्षसाला राग आला, भरपूर कोप आला. रावण असा कृतांत झाला बघा, त्याला काहीच कळला, दात करकरा खाऊ लागला, डोळे मोठे आपले मोठे असे या ठिकाणी गडगू लागलेला आहे. कोणी विभीषणाचे वचन प्रदान झाले, कोपाई मानसेनाने वटारले, घालती दशन सेनाद. या ठिकाणी असं विभीषणाचं वचन ऐकलं, चांगल्या गोष्टी ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी प्रधान राक्षस या ठिकाणी राग आला, थरथरा कापू लागले, डोळे लाल होऊन या ठिकाणी मुठी आपल्या गच्च केल्या आणि या ठिकाणी विभीषणाकडे सर्वजण बघू लागले. एका दोरष्ट चावती, एका करकरा दात खाती, एक ते हात कुस्कुरती, एक वळीती भद्र मुष्टी. काय म्हणू लागले. राग कसा आला, रागाची भडकी मनामध्ये कशी झाली. या ठिकाणी कुणी दात करकरा खाऊ लागलं, या ठिकाणी कुणी हात चोळू लागलं, कुणी या ठिकाणी वज्रवृष्टी, या ठिकाणी आपली बुक्की असं या ठिकाणी जोराने धरू लागलं की विभीषणाला मारायचंय असं त्या ठिकाणी करू लागले. विभीषणाचे उत्तरी एक निश्चित धुंदुकारी, एक हासती क्रोधाकारी, शोभोनी सारे उन्नतो. या ठिकाणी विभीषणाचं वचन ऐकलं, या ठिकाणी भरपूर राग आला, कुणी या ठिकाणी हसू लागला. अरे काय बोलायला ही, अरे काय म्हणायला ही असं त्या ठिकाणी आपल्या विभीषणाची या लंकेच्या सभेमध्ये थट्टा करू लागले. एक परस्परे बोलत
वदतो लंके हो पण या ठिकाणी कोणी राक्षस आपल्यामध्ये बोलू लागले बाबा. हा विभीषण उन्मत्त झाला. काय म्हणू लागला की मी इंद्रजितला मारीन, मी असं करीन, मी तसं करीन. हा विभीषण काय झाला, उन्मत्त झाला. असे या ठिकाणी राक्षस आपली बातचीत करू लागले. चोरी मारी पापी परद्वारी ऐसे विभीषणाचे उत्तरी. रावण कोसला जिव्हारी क्रोध करी तळमळ. पण या ठिकाणी चांगल्या गोष्टी बोलल्या हो. राक्षस बोलू लागले या विभीषणाने आपल्यावरती काय आरोप केला. या ठिकाणी चोरी मारी परदारी अशी घाण गाणार या ठिकाणी विभीषणाने केले. असा केल्याबरोबर रावणाची मस्तकाची मुंगी थर्र झाला बघा. लाल गुंडोळे वज्रवृष्टी अशी रावणाची त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे. सन्मुख हवे मानणारी पळून गेला शितुरीवरी. इंद्रजितला जिलागे उत्तरी मौन धरोणी राही. म्हणजे या ठिकाणी मौन धरोणी राहिला बघा. काय झालं या ठिकाणी विभीषणाने सांगितलं इंद्रजिता अरे मारुतीला युद्ध करताना तू त्या या ठिकाणी अशोकवनामध्ये एका विवरामध्ये लपलास. असं बोलल्याबरोबर इंद्रजित लाजला, मान खाली गाठली आणि त्या ठिकाणी मौन राहिलेला आहे. विभीषणाची सम्मुख बोलू न सकेची दशमुख. मग इतर कोण बोले रंग टकमक उदासी. अहो काय अधिकार होता राम भक्ताचा. अहो देव पाठी मागायो पाठीशी असल्या स्त्रीला गुन्हा आलो काय कुर्तांताची पाणी न जात. फक्त देवाचा हात मागे राहू दे. या ठिकाणी असला धडधाकट हात उदाच रावण विभीषणाच्या समोर काही बोलला आणि इतर भिकारी राक्षस काय बोलणारे. एक बोलती सर्वज्ञ विभीषणाचे धर्मवचन न मानिताचे दशानन. उळण तळण सपुत्र. काही चांगली राक्षस होती बरं का. चांगली राक्षस म्हणू लागले बाबा हा विभीषण धर्मानं मागू लागलेला आहे, धर्मनीती बोलू लागलेला आहे. आणि याच धर्माचं वचन जर या रावणाने ऐकले नाही तर काय होणार आहे. कुळाचा नाश होईल. या ठिकाणी कुळ शहरा जाईल. असं त्या ठिकाणी चांगली राक्षस बोलू लागली. सभा देखोणी तटस्थ महापार्श्व उठिला गरजत. विभीषणा झाला से उन्मत्त. राजा राजसूत निंदिला. सर्व या ठिकाणी सभा तटस्थ बसलेली आहे, शांत बसलेली आहे. या अवस्थेमध्ये महापार्श्व नावाचा राक्षस उठला आणि बोलू लागला अरे काय बघताव. त्या विभीषणानं जो या ठिकाणी लंकेचा युवराज आहे, या ठिकाणी जो इंद्रजित आहे, हा रावणाचा मुलगा आहे, त्याची निंदा केली, वाईट बोलला असा महापार्श्व बोलू लागला. सन्मुख निंदिला राजा रावण वाणितो श्रीरामाचे गुण. याची येत भीड कोण अवघे जण काय पाहते. या ठिकाणी हा महापार्श्व राक्षस या ठिकाणी उठला आणि म्हणू लागला अरे काय बघताव. या विभीषणाने या ठिकाणी रावणाची निंदा केली. या ठिकाणी रामप्रभूचं गुणगान गाऊ लागला. इंद्रजिताला मारायची भाषा करू लागला. अरे काय भीड धरला, याला मारा हाणा असं या ठिकाणी महापार्श्व बोलू लागला. युवराजा प्रताप सिंधू रावणाचा कनिष्ठ बंधू येणे सांडला सुहद संबंधू. याचा वधू करावा. हा ठिकाणी हा म्हणू लागला महापार्श्व बोलू लागला हा युवराज आहे, लंकेचा युवराज आहे, रावणाचा बंधू आहे, परंतु याला आपलं नातं तोडलेलं आहे. या ठिकाणी काही पण वाईट शब्द बोललेला आहे. आता याचा काही संबंध नाही, याची भीड धरू नका, याला मारा असं महापार्श्व बोलू लागला. मारा न गणेची लंकाळा तरी आम्ही करू याचा घात. गलका मुठीला सभे हाती उन्मत हा झाला. या ठिकाणी उन्मत्त हा झाला. महापार्श्व बोलू लागला आणि ऐका हो या रावणाने जरी सांगितलं नाही तरी विभीषणाला मारा तरी आम्ही मारणार. का बरं हा उन्मत्त झाला, आमच्या राजाविषयी वाईट बोलला, इंद्रजिताविषयी वाईट बोलला, काही पण बोलू लागला असं या ठिकाणी महापार्श्व बोलू लागला. विभीषणाची शांती वारी क्रोध नयेची तिलवरी.
मारावा म्हणता निशाची भय भीतरी बांधिना. भय भीतरी बांधिना. कशाचं बांधणार होईल? या ठिकाणी मागे पुढे उभा राहावे सांभाळित आल्यागत निवारावे. आपल्या मागे कोण आहे हो? का रामप्रभू आहे. मागे पण आहे आणि पुढे पण आहे. राक्षस म्हणू लागले मारा हाना. परंतु विभीषण राजा त्या ठिकाणी शांत काहीच बोलणं झाले, कारण की मनामध्ये भीतीच नाही. जैसा सागर घात तैसा विभीषणाचा बोध इंदोनी बोलिला ज्याप्रमाणे हा सागर आहे, समुद्र आहे, शांत असतो बघा, त्याप्रमाणे बोध आहे. या महापुरुषाने भरपूर निंदा केली, वाईट बोलला, परंतु कुठला दिवस नाही, कुठल्या त्या ठिकाणी काही सुद्धा झालेलं नाही. जे सिंहापासी गुंगरडे देवी महापार्श्व विभीषणा पुढे विरोध बोलता केवळे गोपाल चढे विभीषण. या ठिकाणी गोपाल चढे विभीषण काय बोलू लागले? ज्याप्रमाणे सिंहापासी घुंगुरडे असतात बघा, घुंगुरडे, त्याला काय सिंहाला काय फरक पडणार आहे? आता हत्ती या ठिकाणी कुत्रे परंतु हत्तीला काही फरक पडत नाही. त्याप्रमाणे विभीषणाच्या समोर या ठिकाणी महापार्श्व आहे, निंदा करू लागला, वाईट बोलू लागला, परंतु विभीषणाला त्या ठिकाणी काही फरक नाही. महापार्श्वेशी विभीषणा स्वमुखेन बोलेची आपण त्राण पाय धरिले मौन निज शांती. या ठिकाणी धरिले मौन निज शांती. या ठिकाणी मौन धरलं बघा. या महापुरुषाने भरपूर निंदा केली, वाईट बोलला, परंतु विभीषणाच्या त्या ठिकाणी शांत आहे. कुंडली हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोणती होय? बरोबर आले का? नाही ते माहिती आहे म्हणून तर म्हटलं ना. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती गुरुभ्यो नमः. विभीषणाचा अनुचरण परमाप्त प्रधान हेर महापाश्वेशी उत्तर गिरिगंभीर बोलिला. रामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. सर्व संत श्रोते मंडळ, देवकरा महिनागड व आलेले सर्व श्रोते मंडळी, सर्व महामंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ अशा प्रकारची कथा या ठिकाणी चालू आहे. मोठा योग या ठिकाणी आलेला आहे. प्रभू रामचंद्राची कथा आहे. विभीषण त्या ठिकाणी असणारे बोलू लागलेले आहेत. महाराज त्यांचा प्रधान या ठिकाणी असणारा सांगू लागलेला आहे. महापार्श्व राक्षसाला त्या ठिकाणी समजून सांगू लागला. काय सांगू ऐका. बंधू बंधूची आणि विहिता राजा युवराज बोलता तोकामध्ये कुंतती व्रता मूर्खता तवांगी. तो प्रधान सांगू लागलेला आहे की महापार्श्वला त्या भावाचा असणारा या ठिकाणी हित आपलं त्या ठिकाणी काय असेल ते बोलू लागलेले आहेत. त्यांच्या मध्ये मध्ये त्या ठिकाणी त्याला बोलण्याची काय गरज आहे? कोणीही बोलत असताना चर्चा करत असताना माणसानं मध्येच तोंड घालू नये. आपण ऐकू वाटलं तर ऐकावं, नाही तर लांब जावं. काय गरज नाही आपल्याला काय त्याच्यापासून आपलं काय बंद पडतंय का, काय चालू होते काय, काहीच नाही हो, काय गरज नसताना अशा प्रकारची या ठिकाणी आणि त्या आडवी सभेला त्या ठिकाणी सांगू लागलेलं आहे.
दोन्ही दूर अतिआप्तता सोयीचा विचार न करिता मध्ये बोलू नये सर्वथा बोलतो तत्वता महामूर्ख. महामूर्ख या ठिकाणी आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगायला लागतं. काय सांगतात की दोन माणसं एक चर्चा करत आहेत, त्यांच्यामध्ये काय हितगुज असेल त्यांचं त्यांना त्या ठिकाणी काय साध्य करायचं असेल किंवा एकमेकाचा असणारा भक्तीचा योग असेल काही असेल, एखादा त्या ठिकाणी असणारा मुलगा असेल, वडील असेल, भाऊ असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा असेल आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपण मध्येच त्या ठिकाणी तोंड घालायचं अशा प्रकारचं योग्य नाही म्हणले. त्या ठिकाणी आता जमिनीला असणारा त्या ठिकाणी भूस कशी उकरती आणि त्या ठिकाणी तसं करणं योग्य आहे का नाही असं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. जैसा राजा रावण तैसा युवराज विभीषण त्याशी बोलता कठीण तुझा प्राण वांचेना. अरे जसा राजा रावण आहे तसाच विभीषण आहे आणि त्यांच्या मध्ये जर त्यांना तू बोललास तर तू त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही असा असणारा प्रधान या ठिकाणी महापार्श्वला बोलू लागलेला आहे. ऐसी आहे राजनीती दोन्ही थुरा दासवाद करीती त्या माझी मध्ये निंदा करीती त्या ती मारती नृपणाता. हे असं योग्य नाही म्हणजे या ठिकाणी राज नियम अशा प्रकारचा राज्याचा आहे आणि हे राज्य चालवणं अशा प्रकारचं असतं. मध्ये मध्ये किंवा त्या ठिकाणी असताना विक्षेप आणणं योग्य नाही आणि या ठिकाणी जर आणला अडथळा जर निर्माण केला, काही विक्षेप आणला, काही अडचण आणले तर त्याला मारण्याचा नियम असणारा राजाचा आहे अशा प्रकारचा या ठिकाणी नियम आहे. राजा युवराज निज हिती वाद करीती राजनीती हिरा रजनी खंडिती ते तुझी रे मशका. अरे राजा महाराजा अशा प्रकारचे युवराज आहेत आणि त्या असणाऱ्या राजासोबत युद्ध होता, काही असणारा अशा प्रकारचं होता. मग तू एक अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये सामील असणारा संमती करणारा किंवा सांगणारा कोण आहेस, तुझी काय शक्ती आहे, नाही करू शकत तू काही त्यांच्यामध्ये संवाद आणि त्या ठिकाणी तू एक मशक अशा प्रकारचं आहे अशा प्रकारची संवेदना या ठिकाणी असणारा विभीषणाचा प्रधान या ठिकाणी बनू लागलेला आहे. बंधू बंधूच्या हितानुवादी युक्ती निग्रह हेती क्रोधी ते महापाश्वर तू दुर्बुद्धी निदानुवादी जल्पसे. हे बंधूंचा असणारा हित आहे, एकमेकांचा काही विचार असाल आणि त्याच्यामध्ये मध्ये असणारा तू एक महापार्श्वक अशा प्रकारचं वाईट आणि या ठिकाणी राष्ट्राची प्रवृत्ती असणार या ठिकाणी आहेस, तू बोलू लागलेला आहेस, चर्चा करू लागलेला आहेस. हे बंधूचं हित साधू देत नाहीस, हे अडथळा निर्माण करू लागलेला आहेस असं या ठिकाणी प्रधान बोलू लागलेला आहे. आला देखुनी हनुमंता राय देखता तुम्ही पळत आता वाटी गरजत अति समर्थ निर्लज्रे. अरे हनुमंत आलेला पाहिल्याबरोबर या ठिकाणी समर्थ जसं आले असणार हनुमंत आले हे ऐकल्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी थांबू सुद्धा शकत नाही, कुणीकडे पळावं हे त्या ठिकाणी कळत नाही तुम्हाला. असणारी भुई थोडी होते अशी अवस्था तुमची आहे आणि आता हनुमंत आल्यावर तुला कळण म्हणले अशा प्रकारचं या ठिकाणी असणार प्रधान विभीषण बोलू लागलेला आहे. तुम्ही राक्षसेरणी दिन नकोस काहुणीन वाटी चाळवा दशन अति बोलून. अरे तुम्ही कपटी अशा प्रकारचे मायावे त्या ठिकाणी असणारं चांगलं असणारं एखादं व्यवस्थित कार्य होत असं त्याला विक्षेप करता, वाईट करता किंवा त्या ठिकाणी खाली आणण्याचा प्रयत्न करता. मग हे असणारं अशा प्रकारचं जे कार्य आहे हे राजा रावणाचं बी तशीच करणे होते अशा प्रकारची योग्य नाही म्हणले असणारं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी आणि पर्दाफाश अशा प्रकारचा त्याचा बदला तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो अशा प्रकारचं या ठिकाणी बोलू लागलेले आहे. श्रीरामाचे एक वानर मारिला खया सैन्य समग्र नमिला इंद्रजित ज्येष्ठ कुमार लंकापुरा जाळोनी. अरे माहित नाही का म्हणजे परशुरामचंद्राचा एक असणारा प्रधान अशा प्रकारचा असणारा हनुमंतराय या ठिकाणी आलेले होते आणि सर्व लंका जाळले. त्या लंकेमध्ये राख रांगोळी केली, काही शिल्लक राहू नाही, तवा कुठे केले होते तुम्ही अशा प्रकारचं या ठिकाणी असणारा आता बोलू लागलेला आहे. ही असणारा असं त्या ठिकाणी तुमची प्रवृत्तीची अशी आहे, हीन प्रवृत्ती अशा प्रकारची आहे असं प्रधान विभीषण महाराजांचा बोलू लागलेला आहे. वानर वंचर पाले खाईर त्या पुढे पळाले समग्र येथे आले श्रीरामचंद्र
दुर्दर्शाशर कोणच आहे. आणि परशुरामचंद्राचे वनचर असणारे, पाले खाणारे असणारे अशा प्रकारचे वानर आले होते. आणि ते वानरासमोर तुम्ही टिकला नाहीत. असणारा पळताबाई भुई थोडी झाली, पळू लागलात आणि त्या ठिकाणी तुमचं काही चाललं नाही. पण परशुरामचंद्र जर स्वतः नाही तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? काहीच करू शकत नाही. असं असणारे महाराजांचे, प्रधान विभीषण महाराजांचे बोलू लागलेले आहेत. सुटल्या श्रीरामाचा बाण राक्षस कुळाशी निर्जळन तदर्थी हितवादी विभीषण ते रावण नायके. अरे विभीषण महाराजांना त्या ठिकाणी किती दया आणि बंधूची किती सांगू लागला समजून राजा रावणाला ऐकलं नाही. मग ते तशा प्रकारचे परशुरामचंद्र आल्यावर काय निर्दळन करतात? असणारा अहंकार त्या ठिकाणी नाहीसा करतात, वाईटाचं असणारा त्या ठिकाणी निर्दळन करतात. याच्यासाठीच अवतार घेतलेला आहे, धर्म रक्षणासाठी, अशा प्रकारचा दुष्टांना मारण्यासाठी. आणि ते आल्यानंतर म्हणले तुला काय कळलं बा, तुला त्या ठिकाणी थांबता येणार नाही, तुला मारल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. सीता अर्पणी श्री रघुपती स्वस्थ राहावे समजती ऐसी विभीषणाची युक्ती तो का कुस्ती तोक्ती निंदिसी. अरे विभीषणाने स्वतःच्या भावाला या ठिकाणी समजून सांगितलं, किती समजून सांगितलं. रामाची सीता रामाला परत करून द्या, आपल्या राज्याचं जाड्या लंकेचं हित साधा, असणारं संरक्षण या ठिकाणी होत आहे. किती असणारं समजून सांगितलं पण ऐकलं नाही. शेवटी त्या ठिकाणी असणारं शेवटी कडेला गेलं, त्या ठिकाणी नाहीसं झालं, सर्व काही शिल्लक राहिलं नाही. आणि तू किती या ठिकाणी बोलू लागलेला आहे? काय शक्य आहे? ही अशक्य गोष्ट आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी बोलता ऐकोनी हेराचे वचन महापाशुर लज्जायमान खालती घालून या मान दिनवदन राहिला. असं प्रधान बोलल्यानंतर या ठिकाणी त्याला खोचलं लागलं आणि तो खाली मान घालून असणारा आणि पाहू लागलेला आहे. वर सुद्धा त्या ठिकाणी असणारा तोंड काढीना. सत्ववंत धैर्यवंत वीर्य माधुर्य बुद्धिवंत ऐसा विभीषण क्षमायुक्त रावणेतार्थ बुद्धी सांगे. रावणाचा हितासाठी असणारं अशा प्रकारचं फायद्याचा गोष्ट करणारा विभीषण फायदा होऊ समजून सांगू लागला बंधूला, पण ऐकलं नाही. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. शेवटी मरणाला अटळ अशा प्रकारचं जावं लागलं. मग ही गोष्ट अशा प्रकारची असते. चांगल्याचं त्या ठिकाणी ऐकावं, वाईटाच्या संख्येला सुद्धा लागू नये. त्याचा असणारा गुण कसल्याही प्रकारचा ऐकू नये, जवळ सुद्धा त्याच्या बसू नये, असं या ठिकाणी असणारा बाबा सांगतात. बुद्धी सांगती पुढती पुढती न माने रावणाचे जित्ती तरी सांगे पुनरावृत्ती सीतारघुपती अर्पया. अरे हिताची बुद्धी असणारा विभीषण बंधू असणारा राजा रावणाला सांगू लागला, दादा आहे आता तरी ऐक बाबा, आता तरी त्या ठिकाणी असणारा टाईम थोडा आहे, ऐक आता तरी सावध व्हा. अशा प्रकारचं पण नाही ऐकला. रामाची सीता रामाला परत करा, आपल्या जीवाची या ठिकाणी सुटका करा, लोकांची, राज्यांची, सर्वांची त्या ठिकाणी सुटका करा. पण या दुष्टानं ऐकलं नाही म्हणता. प्रहस्त महापाशुर महगोर इंद्रजित मुख्य कुमर शुक सुनकार सनदी थोर थोर एक समग बुद्धी माझी. काय राजा रावणाचं अशा प्रकारचं 14 चौकड्यांचं राज्य होता. काय म्हणजे असणारं त्या ठिकाणी 1.25 लाख नातोपंत 80,000 पत्न्या, 4 लाख असणारं 30,000 मतदान काय एवढं होतं. एवढं त्या ठिकाणी काय केलं, त्या स्त्रीच्या पाया असणाऱ्या गमाला असणारी वासना इच्छा या ठिकाणी वाईट निर्माण झाली. बंधूला त्या ठिकाणी बंधू विभीषण महाराज साधूच होते, त्या ठिकाणी समजून सांगितलं. साधूचं जर नाही ऐकला, चांगल्याचं जर नाही ऐकला तर फार मोठा वाईट परिणाम होत असतो, असं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. करोनी रावणाचे कर्षणा सुबोधी सांगेन आपण सीता करावी रामार्पण कुळनिर्दर्पण चुकवया. हे सगळं चुकवण्यासाठी सगळं अशा प्रकारचं संरक्षण व्हावा, कुळाचं निर्दळन होऊ नये, कुळ सर्व शाबित अशा प्रकारचं राहावा, याच्यासाठी हिताची बुद्धी असणारे विभीषण बंधूंना सांगितले, शिकवले. पण शेवटी नाही त्या दृष्टीनं ऐकलं. असं वारंवार असणारं या ठिकाणी प्रधान महाराजांचे विभीषण महाराजांचे बोलतात. भूत लागले हो जाती मंत्रवादित रहाटी
धोरणी केशी तेवी सुबुद्धी सांगे हे रावणाची सीता श्रीमापाशी अर्पया. अशा प्रकारचे नाथबाबा या ठिकाणी बोलतात. नाथबाबा अशा प्रकारचं सांगतात की काय सांगतात, दुर्बुद्धी कदा नाही मना उपजू नये कधी. अशा प्रकारचं या ठिकाणी सांगतात की वाईट त्या ठिकाणी असणारा प्रसंग, अशा प्रकारचं वाईट सांगितलेलं माणसाला चांगलं सुद्धा तात्पुरता काळ असतो, त्या क्षणिक सुख असतं, ते आवडतं आणि चांगल्याचं त्या ठिकाणी असणारा माणूस पाठबळ होतो, चांगला अंगीकारित नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी काय करावं, माणसानं चांगली गोष्ट करावी, चांगले होत असेल तर करावे. अशा प्रकारचं चांगलं ऐकावं, चांगलं कार्य करावं, वाईट करणाऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्याचं ऐकू नये, असं या ठिकाणी असणारा संदेश आपल्याला देतात. सीता सन्निपात रावणाची केली कुळक्षयो राक्षसाची या लागे धरणी या केसी सुबुद्धी त्याची शिकविना. काय म्हणले आता एखाद्या पुरुषाला एखाद्याला त्या ठिकाणी भूत लागल्यानंतर काय त्याची अवस्था होते. अशा प्रकारचा त्या भूताला त्या ठिकाणी उतारा द्यावा लागतो, पण उतारा सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. काय उतारा द्यावा अशा प्रकारची अवस्था आहे. मग असं भूत त्या असणारा राजा रावणाला लागला आणि त्या मनाला भूत लागल्यानंतर आणि एवढा वाईट प्रसंग अशा प्रकारचा निर्माण झाला, घडला आणि त्याचं त्या ठिकाणी वाईटच झालं. शेवटी असणारं सगळं कुळ बरबाद झालं. कारण नातू पंतू या ठिकाणी असणारा मुला केवढा इंग्रजीत असणारा अक्षय कुमार असणारा या ठिकाणी मोठमोठे बलाढ्यवीर कुंभकर्ण बंधू एवढा आणि त्याला त्या ठिकाणी मरण आढळण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी मरणाला सामोरं जावं लागतं आणि हे आपलं चांगलं त्या ठिकाणी विचार मनामध्ये रुजले पाहिजेत, मनाला त्या ठिकाणी सवय पडली पाहिजे, पळले वळणं इंद्रिया सकळ आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी घडायला पाहिजे. कशाने होतं, नामानं होतं. अशा प्रकारचं रामनाम आहे असणारं देवाचं नाम आणि या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी मौल्यवान आहे. जसं आताच्या काळात सोनं आहे ना, त्याच्यापेक्षा सोन्याच्या कितीतरी पटीनं असणारं देवाचं नाम माझ्या आणि त्या ठिकाणी मोठं आहे. देवाचं नाम सर्व अशा प्रकारचा संसारातून सर्व असणारा आयुष्यातून तारून नेण्याचं साधन अशा प्रकारचं नाव आहे आणि नाव पाण्यामधून माणसाला तारून नेते, तशा प्रकारचं नाम आहे. आणि या देवाचं माझ्या रामाचं नाम अशा प्रकारचं शंकरानं सुद्धा त्या ठिकाणी असणारं धारण केलेलं आहे. एवढं राम नाम अशा प्रकारचं पावन आहे आणि सर्व अशा प्रकारच्या नामाचा ध्यास अशा प्रकारचा आवड आपल्याला या ठिकाणी लाभू द्या. याची नावे परमा आप्त याची नावे सद समस्त पायी पळताल कणात त्याची निश्चित वाचवावे. किती म्हणले नामाची आवड, किती या ठिकाणी किती असणाऱ्या या दृष्टाला समजून सांगितलं, किती या ठिकाणी अशा प्रकारचा तरी त्याला काही फरक पडला नाही. जसं म्हणजे रबर असतं, रबर आणि त्याच्यामध्ये जसा खिळा चांगला ठोकतो आणि ते खिळा परत काढा की तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी असणारा राजा रावणाची अशा प्रकारच्या वाईट बुद्धीची असणाऱ्या माणसाची असते. त्याला किती प्रकारची शिकवण करा, काही समजून सांगा, परंतु त्याला काहीच फरक पडत नाही. असं त्याला फरक पडला नाही त्या दुष्टाला, म्हणून करता त्या ठिकाणी सर्व सत्यानाश झाला. कुटुंब निजोनी ग्रहा प्रती जो ग्रहादाला घरी प्राप्ती त्याची सदन निवारीची तैसी गती रावणा. काय रावणाला गती प्राप्त झाली, काय अधोगती अशा प्रकारच्या वाईट आहे, वाईट नरक प्राप्तीचं साधन आहे. म्हणजे काय त्या ठिकाणी सर्व कुटुंबाने नेस्तनाबूत केला, कोणी शिल्लक ठेवलं नाही. अशा प्रकारची अवस्था या मनाच्या आणि पाठीमागे जाऊन मनाला एक प्रकारचं भूत लागलं आणि त्या भूताच्या पाठीमागे जाऊन आवड वासने संज्ञा असणारं त्या ठिकाणी गेल्यामुळं फजिती अशा प्रकारच्या जीवाची होते, असं नाथबाबा या ठिकाणी सांगतात. करिता श्रीरामाची वैर समस्त मरती निशाचर सुपुत्र मरंत शिर प्रतिज्ञोत्तर हे माझे. मी अशा प्रकारचं ठामपणे सांगतो, उत्तर देतो की सांगतो काय होत आहे. देवाला पाठमरण झाल्यानंतर नसती विनयती घरा अशा प्रकारची अवस्था होते. देवाकडे त्या ठिकाणी पाठ जर फिरवली तर कोणताही अशा प्रकारची अवकाळ निर्माण होत असते. उन्हाळ्यात बी पाऊस पडतो, अशा प्रकारची अवस्था होते, अवकाळ या ठिकाणी निर्माण होते, असं या ठिकाणी असणारा ग्रंथकर्ता नाथबाबा सांगतात. श्रीरामाचे एक वानर त्यापुढे
पळवली समग्र सुटला श्रीरामाचा शर कोण दुर्धर साहेल. रामप्रभूचं एक वानर आणि एक वानर अशा प्रकार झाल्यानंतर कुठं पळावं त्या ठिकाणी जागा पुरली नाही, कुणीकडे पळावा जागा दिसली नाही, अशा अवस्था झाली तुमची. आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे बाण जर सुटले, प्रभू रामचंद्राचा एक बाण जर सुटला तर तुम्हाला काही त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही असं या ठिकाणी बोलता. तेल सहाने खर सहाने पुडा लावे श्रीरामाचा बाण कुराडा कंकपत्राचा झाडाडा कोणत्या पुढा शके. कोण त्याचं निवारण करू शकतं, कोणी निवारण करू शकत नाही. शेवटी त्या ठिकाणी अशा प्रकारचा काळ आला जवळ ग्रसावया, मग तिथं त्या ठिकाणी सुटका आहे का नाही. मग रामाला त्या ठिकाणी असणार आधी शरण जाणं, आधी नामस्मरण करा आणि त्या ठिकाणी देवाची आठवण करा, जवळीक साधा असणारा त्याच्याशी पाठबोर होऊ नका, पाठीमागे त्याला त्या ठिकाणी टाकू नका. टाकल्यावर दैन्य अवस्था वाईट अवस्था निर्माण होते. सुटला श्रीरामाचा बाण धाके परेल रावण अति काय इंद्रजित कुंभकर्ण शिरणे प्रधान निमतीला. काय म्हणले रामप्रभूचा बाण सुटल्यानंतर म्हणजे राजा रावण काय असणार थरथर कापल अशा प्रकारची अवस्था आहे. कोण इंद्रजित कोण अक्षय कोण असणारा त्या ठिकाणी कोणी असणारा प्रधान कोण असणारा अशा प्रकारचे राक्षस लढे आहेत. काहीच शिल्लक राहणार नाही, त्यांना त्या ठिकाणी मरण अटळ आहे. प्रहस्त मोहदरा सोडती बा प्राण हाके मरेल सुख सारणा सैन्य मरेल संपूर्ण तीर्ण बाण येताची. रामचंद्राचा बाण सुटल्याबरोबर म्हणले या ठिकाणी प्रस्थ काय अशा प्रकारचे प्रधान तुमचे काय काही या ठिकाणी मोठमोठे बदल ठेवले आहेत तुमचे, पण कोणी सुद्धा समोर त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. सर्वांना त्या ठिकाणी नाहीस करण्याची ताकद रामप्रभूच्या बाणामध्ये आहे. दुर्धर श्रीरामाचे बाण समुद्र शोषणीया पूर्ण लंका निरती रावण सत्यवचन हे माझे. मी बोलतो हे योग्य आहे, सत्य आहे, असणार खोटं कधीच बोलणार नाही. अशा प्रकारचं सत्य आहे, सत्य सत्यच घडणार असणारा प्रभू रामचंद्राचा बाण सुटल्यानंतर म्हणले काय होतंय, समुद्राचं पाणी सुद्धा नाहीसं होता, काही शिल्लक असणारा थेंब सुद्धा पाण्याचा राहू शकत नाही. मग तुमच्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं काही उरणार नाही. तुमचं असणार तुमचं क्षुल्लक आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नाथ बाबा आणि सांगू लागलेले आहे. इंद्रदिकाची या कोडी नसा आहे श्रीराम बाण कोडी धाकीच प्रतीक मुरकुंडी रक्ष बापुडी ती किती. प्रभू रामचंद्राचा बाण सुटल्यानंतर म्हणले काय अशा प्रकारचं संकट आहे तुमच्यावर, काय कोणाच त्या ठिकाणी आहे निवारण करू शकत नाहीत तुम्ही, आणि त्याचं त्या ठिकाणी काहीच करता येणार नाही रामप्रभूच्या बाणाचं. मग त्यासाठी काय करा, आधीच म्हणले अशा प्रकारची योजना करा आणि सुटका करून घ्या. या लागी गालंकानाता शीघ्र रामी अर्पी सीता तुझे चरणी ठेविता माता विकल्पाता धरू नका. हे राजा रावणा, हे असणारे दादा विभीषण असणारे सांगू लागलेल्या बंधूला समजून सांगू लागले की बाबा ऐका, आता तरी त्या ठिकाणी असणारा आता तरी त्या ठिकाणी थोडा टाइम आहे, आता तरी सावध व्हा, आता तरी सावध व्हा. काळ त्या ठिकाणी असणारा ग्रसावा आलेला आहे, खायला आलेला आहे. मग तुम्ही काय करा, सुटका करा आणि रामप्रभूची असणारी पत्नी सीता माता त्यांना परत देऊन टाका आणि आपल्या कुळाचं आणि सर्वांचं हित साध्य करा, संरक्षण करा. तुम्ही या ठिकाणी मरणाला सामोरं जाऊ नका. जरी विकल्प चित्ता तरी न धिंकावे श्रीरमणाता श्रीरामाची प्रार्थकता ऐकता जाता सांगेन. प्रभू रामचंद्राचे अशा प्रकारचं या ठिकाणी एक बाणी एक वत्नी असणारे आहेत, एक पत्नी आहेत आणि त्यांच्याकडून बाण सुटला तर त्यांची असणारे त्या ठिकाणी कथा अशा प्रकारची आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही. याच्यासाठी काय करा, तुम्ही असणार त्या देवाला अशा प्रकारचं माफी मागा आणि या ठिकाणी हात जोडा, नम्र व्हा. नम्र झाले भूता तेने कोडिले अनंता अशा प्रकारची अवस्था झाला आहे. म्हणून करता नम्रता धारण करा आणि आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी असणारा सत्संग अशा प्रकारचा संतांच्या समागमे धरावी, आवडी करावी, तातडी परमार्थाची अशा प्रकारचा योग साधा धारण करा. रामनाम जपा, रामाला शरण जा. वेगे आलिया रघुनाथ तुझ सहवाया नाही पुरुषार्थ गर्वे प्राण वेचीची व्यर्थ सत्य वचनार्थ हा माझा. मी सत्य बोलतो, सत्य असणारा या ठिकाणी
वचन अशा प्रकारचा मी बोलतो, हा शब्द खोटा नाही होणार. रामप्रभू समोर आल्यानंतर तुम्हाला काहीच त्या ठिकाणी करता येणार नाही, काही कळत समजत बी नाही, अशा अवस्था आहे. तुम्हाला शेवटी मारल्या जाईल असं या ठिकाणी विभीषण महाराज किती वेळेस असणार आणि बंधू राजा रावणाला समजून सांगत होते. असं नाथबाबा या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगताय. निवारे श्रीराम बाण जळ ते तुझं नाही शस्त्र बळ करिता श्रीरामाची स्थळ रणिक विकळ पडशील. और नांगाने खेळण्याची तुझ्यामध्ये शक्ती नाही, युक्ती नाही. आणि प्रभू रामचंद्राचा बाण सुटल्यानंतर म्हणले काय होईल, तुला त्या ठिकाणी असणारं त्या बाणाचं निवारण करता येणार नाही बाबा. म्हणून करता काय कर आणि या ठिकाणी मी सांगतो ते ऐक आणि ऐकल्यानंतर असणारा तुमच्या जीवनाचं या ठिकाणी हे साध्य होईल. परंतु या ठिकाणी तू नाही ऐकलंस तर वाईट मार्ग आहे, वाईट. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय. रणी जिंकवया रघुनाथ तुझ्या अंगी नाही सबळता पडला ते धनुष्य पाहता सबजगता सरोवरी. रणांगणामध्ये असणारा या ठिकाणी पडल्यानंतर प्रभू रामचंद्राचा बाण सुटल्यानंतर त्या बाणाचं निवारण करण्याची ताकद तुमच्या कोणामध्ये नाही. तुम्ही त्याला असणाऱ्या बाणाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला शेवटी अंत आहे तुमचा, असं या ठिकाणी बोलता. तुझ देखता पुरधनी हनुमंता ते देखोनी पळती प्रधान वीर श्रेणी केवी राम मोरे जिंकवेल. अरे तुला पाहिल्यानंतर हनुमंत आल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलं होतं ऐका माहिती आहे लक्षात. मग तसंच असताना या ठिकाणी आणि ते रामप्रभू आल्यानंतर सुद्धा त्याच्यापेक्षा वाईट अवस्था निर्माण होईल आणि ही अवघड परिस्थिती आहे बरं का. आता सध्या ठिकाणी असणार कान उघडा, सावध व्हा. तुझे करुणी काय तोंड रामे धनुष्य केले दुखंड प्रतावाची बळ बंड तू तवलंड निर्लज्ज. हे निर्लज्ज आहेस, लाज नाही म्हणलं तुला, लाज नाही असणार या ठिकाणी. हाड हाड म्हणलं तरी त्या ठिकाणी कुत्र तसंच पळतंय. तशा प्रकारचं म्हणजे अवस्था आहे तुझी, वाईट जी नाही. काय त्या असणारा जनकपुरीमध्ये असणारा एवढं स्वयंवर मांडला आणि त्या स्वयंवरामध्ये असणारा आणि धनुष्यबाण अशा प्रकारचं घोडा घोडा म्हणून सीता चालवत होती आणि ते धनुष्यबाण असणारं तुला त्या ठिकाणी उचललं नाही आणि तू छातीवर घेऊन पडलास. त्यावेळेस असणारा रामप्रभूंना तुझ्या छातीवरलं धनुष्य बाजूला काढला आणि तुला वाचवलं. तरी पुन्हा असणारा पुन्हा अशा प्रकारचा आणि असणारा बळीजवाना अशा प्रकारचा बोलतोस, हे योग्य नाही. श्रीराम बावया समुख दृष्टी धैर्य नाही तुझे पोटी श्रीरामाला वनी मृगा पाठी सीता गोटी चोरिली. काय म्हणजे कपटी अशा प्रकारच्या मायावी आत्मा मायावी फसवे आहेत आणि काय केलं, कपटी असणारा हरिण निर्माण केलं. त्या मारीचाला त्या ठिकाणी हरणाचं रूप धारण करायला लावलं, सोनेरी हरिण अशा प्रकारचा. आणि त्या पंचमधून असणारा सीता मातेच्या झोपडीसमोर रामप्रभाच्या पंढरपूरपासून पळू लागला. त्याच्या पाठीमागे राम गेले आणि राम गेल्यानंतर असणारा बैरागी गोसाव्याचं रूप धारण केलं. अशा प्रकार संन्यासाचं डुप्लिकेट असणारा साधू झाला आणि आला तो भिक्षा देई म्हणला. अशा प्रकारची भिक्षा मागितली आणि त्या बसून असणारा सीता मातेला घेऊन आला. एवढं वाईट नीच प्रवृत्ती अशा प्रकारची तुझी आहे आणि ही अशा प्रकारची प्रवृत्ती योग्य नाही. हे असं असणारं हे तुला त्या ठिकाणी भोगावं लागल. अशा प्रकारचं तुला त्या ठिकाणी प्रत्युत्तर मिळालं असं या ठिकाणी रामबाबा सांगतात. पोवया श्रीराम सन्मुख तुझे निसरेती काळे मुख प्रता बोलती दशमुख लाजनी शक तुझं नाही. अरे तुझं काळं तोंड झालेलं आहे आणि पुन्हा अशा प्रकारचं या ठिकाणी असणारा पुन्हा सांगू लागला, पुन्हा बोलू लागला. हे काही शक्य नाही अशा प्रकारचं. आणि तो तू बोलतो आहेस हे बडबड अशा प्रकारचा मोडाळ आहेस अशा प्रकारचा, हे योग्य नाही. रवया सीता सुंदरी सामर्थ्य नाही तुझे शरीरी मग तू झाला ती भिकारी तरी गुंठ माझा रे रवेना. अरे सीता त्या ठिकाणी अशा प्रकारची प्राप्त मिळवण्यासाठी काय असणार धारण केलं, शेवटच राज्य म्हणजे 14 चौकड्याचा एवढा राज्यातून लंकेचा आणि ते त्या ठिकाणी सोडलं. भिकाऱ्याचं रूप धारण केलं, संन्यासी झाला, भिक्षुक अशा प्रकारचा मागू लागलास.
दान अशा प्रकारचं भिक्षा मागू लागलास त्या पंढरपूरमध्ये जाऊन, आणि ही अवस्था किती वाईट आहे असणार. अहो त्या ठिकाणी साक्षात एवढं असताना त्या ठिकाणी देवाने दिलंय तरी बी असताना भीक मागू लागलास, मग तुला त्या ठिकाणी काय अवस्था निर्माण होईल? तशाच प्रकारची अवस्था निर्माण होते माणसाला. असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण तुझे हात करू नये. आपल्याला त्या ठिकाणी जे दिलंय त्याच्यात समाधान मानायला पाहिजे. लक्ष्मणाची मर्यादा रेखा तुझन लंघवे दशमुखा रणे पावया रघुटिळका व्यर्थावंका जल्पसी. पर्णकुटी समोर असणाऱ्या लक्ष्मणाला त्या ठिकाणी पाठीमागं जावं लागलं. सीता मातेनं पाठवलं, वाईट अपशब्दाने बोलून गेले. त्यांनी असणारी रेषा ओढली असणाऱ्या झोपडी पैसे अशा प्रकारची पर्णकुटीच्या समोर, आणि ती रेषा अशा प्रकारे लक्ष्मण रेषा, आणि ओलांडण्याची शक्ती तुझ्यामध्ये नव्हती. तू जाऊ शकणार नाही त्या रेषेच्या पलीकड. एवढी तुझी ताकद आहे तुझी, किती त्या ठिकाणी असणारा क्षीण आहेस, आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं वाईट कार्य करतो जे योग्य नाही. तरी त्या सीता मातेला त्या ठिकाणी असणारा फसून अशा प्रकारचं उचलून आणलास. तुझ्या अंगी नाही बळ मनसी युद्ध करील दळ हे तव पुरत आहे केवळ गेले विकळ हनुमंते. तुझ्या अंगामध्ये ताकदच नाही म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी आहेस. अहो त्या ठिकाणी तू असणार हनुमंतासोबत काय केलास? काहीच करू शकलं नाहीस. एवढा मोठा तुझा बलाढ्य वीर असणारा इंद्रजित आहे, ज्यानं 14 वेळेस असणारा इंद्राला पराजित केला, असणारा विजय प्राप्त केला. त्याला त्या ठिकाणी असणार खाली अशा प्रकारच्या गुहामध्ये त्या ठिकाणी लपून बसावं लागलं. किती वाईट अवस्था आहे. आणि त्या हनुमंता समोर असणार अक्षय कुमार तुझा एवढा मोठा बलाढ्य प्रधान अशा प्रकारचे काय झाले? नेस्तानाबूत झाले. अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. आणि आता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं असणार भावानं तरी ऐकत नाहीस तू. इंद्रजिताचे बळ अद्भुत कपिने केले हताहत येथे आलिया रघुनाथ कोण सामर्थ्य सहवायासी. किती इंद्रजिताचं असणारं सैन्य आहे, किती ताकद आहे त्याच्याकडे, काय ताकद आहे. पण परमरामचंद्राचं सैन्य आल्यानंतर समोर अशा प्रकारचं काय झालं? सर्व क्षुल्लक अशा प्रकारचा क्षीण झालं, काही शिल्लक राहिले नाही. एवढा मोठा व्याभिचारी अशा प्रकारचा घेतले करून काही त्या ठिकाणी करत होता, परंतु काही त्या ठिकाणी बाणामध्ये खेळामध्ये काही चालत नाही बरं का. फक्त ते एकच नाम त्या ठिकाणी देवाचं सत्य आहे. सत्य सत्य नाम उठवा अशा प्रकारचं आहे. कोणाचं काही चालत नाही, कुणी काही ऐकायचं बी नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी कुणी असणारा दवा बी देत काही करतंय, पण काही नाही. मनरोग अशा प्रकारचा नाहीसा झाला तर त्या ठिकाणी कसलंही भूत लागत नाही किंवा कसलीही पीडा त्या ठिकाणी लागू शकत नाही. अशा प्रकारचं नाथ बाबा. आणि पुन्हा पुन्हा सांगताय या लागी घालून कानाता तुझं सर्वतान जिरे सीता शरण रे गळ्या गुणाता जनक दुहिता कल्पावी. याच्यासाठी राजा रावणा अशा प्रकारचं या ठिकाणी तू काय कर? रामाची सीता रामाला आणि परत करावे, अर्पण करावे. आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे का? अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं फायदा करून घ्या. पुन्हा पुन्हा असणारं या ठिकाणी अशा प्रकारचं चांगले शब्द चांगला असणारं त्या ठिकाणी अशा प्रकारचं हवा असं हित असणारं विभीषण महाराज आपल्या बंधूला समजून सांगतात. श्रीरामा अर्पिल्या सीता सकळ कल्याण समजता हे सुबुधी ऐक लग्नाता कुळ विस्मिता चुकवया. सुबुद्धी म्हणजे चांगला विचार, चांगले शब्द अशा प्रकारचे. सु म्हणजे चांगलं अशा प्रकारचा विचार विभीषण महाराज सांगतात. हे कुळाचं संरक्षण अशा प्रकारचं कळायचं आहे. सर्वांचं हित अशा प्रकारचं सर्वांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं संरक्षण द्यायचं आहे, वाचवायचं आहे दुःखातून, या असणाऱ्या अशा प्रकारच्या संकटातून. म्हणून करता असणार तू काय कर? योग्य तो निर्णय अशा प्रकारचा ऐक माझा आणि त्या ठिकाणी शरणागती अशा प्रकारचे मनाला त्या ठिकाणी समाधान मान, शरणागती पत्कार स्वीकार आणि रामप्रभूची सीतारामाला परत करून अशा प्रकारचा योग्य निर्णय साध्य कर. नाना परिचय वेगळी म्या सांगितल्या हितोक्ती नायकाचा लंकापती रणभिमती मराल. अरे मी सांगतो, समजून सांगत आहे, ऐका ऐका, सावध व्हा. अशा प्रकारे असंख्य प्रकारचे असणार अनेक प्रकाराने नाव पुढे असणार विभीषण बनवणं समजून सांगितलं. दादा ऐक, असं तरी ऐक, तसं तरी ऐक, आपल्या हिताची गोष्ट आहे. काही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा.
विभीषण महाराजांना नाही त्या दृष्टानं अशा प्रकारचं चांगलं ऐकलं आणि शेवटी असणारं या ठिकाणी वाईट मार्गाला असणारं जावं लागलं. सर्व राज्य अशा प्रकारचं नाहीसं झालं, सर्व बंधू अशा प्रकारचे सर्व आणि त्या ठिकाणी मोठमोठे वीर सर्व प्रधान त्या ठिकाणी वाढले गेले. एवढा वाईट अशा प्रकारचा टाईम आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी माणसानं सावध व्हावं. ऐकलं त्या ठिकाणी संतांचा त्या ठिकाणी शब्द ऐकावे, त्याची आवड धरावी. अशा प्रकारचा संत समाजाने धरावी, आवडी करावी त्यातही परमार्थाची अशा प्रकारचं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. नाथबाबांच्या असणारा या ठिकाणी सेवा अशा प्रकारची आहे. महाराज मंडळी या ठिकाणी दुसरे आलेले आहेत आता आणि ते सेवा करतील. पुंडलिकाय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीकांत श्रीराम यशवंतनाथ महाराज की जय. हरी श्रीराम सांगितल्या हितोक्ती नायकता लंकापती रणाभिवृत्ती मरा नाना परिचा विवेक युक्ती म्या सांगितल्या हितोक्ती नायकता लंकापती रणाधिवृत्ती मरार. प्रसंगानुसंधान अशा प्रकारे आणि विभीषणजी बोलतात, मी नाना प्रकारे या ठिकाणी रावणाला हितोपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु रावणावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर नाही ऐकलं तर शेवटी युद्धभूमीच्या ठिकाणी मरण्याशिवाय रावणाला पर्याय नाही असं विभीषणजी या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. श्रीराम अवतार अवतारी पूर्ण ब्रह्मचराचरी त्याची कांता सीता सुंदरी तुझ तिळभरी जिरेना. राम म्हणजे काय असामान्य असणारं व्यक्तिमत्व आहे. पूर्ण ब्रह्म असणारा तो परमात्मा आहे आणि त्यांची सीता असलेली आधी माया शक्ती असलेली चिन्मात्र शक्ती असणारी सीता स्वरूप आहे. आणि तुझी अवकातच काय, अरे तुझी शक्तीच काय, ती सीता तुला कधीही पोचू शकणार नाहीये असा या ठिकाणी विभीषण बोलतात. श्रीराम मनसी श्रीराम बापुडे तरी कालपशी मागिली कडे चोरी करून पळसी पुढे कर्म पुढे लंकेशा. लंकेशा तू कर्म पुढे आहेस. तुझा प्रत्येक कार्य हे पाप कर्म आहे, पाप कर्म आहे. आणि वर शेखी मिरवतोयस की राम म्हणजे एक सामान्य मानव आहे, पण तो सामान्य अवतार जरी म्हणजे दिसत असेल तरी तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा आहे. आणि त्याच्या पुढं तू अतिशय सूक्ष्म सुल्लक असणारा एखाद्या चिरटासारखा असणारा आहे. मारिले त्रिशराखर दूषण श्रीरामाशी करावयारण सम्मुख नवचे तुझे सैन्य अंगी अंगवनाशेना. अरे लंकेशा, ज्या रामाला तू सामान्य मानव समजतोस ना त्याच प्रभू रामचंद्राने खर दूषण त्रिशरा एवढंच नाही 14,000 राक्षसांचा एकट्याने एका बाणात निपात केलेला. आणि खरं सांगू का रावणा, तुझी सेना त्या रामबाणापुढे एक क्षणभरही टिकू शकणार नाहीये असे असणारे प्रभू रामचंद्र आहे. श्रीराम शक्त आत्मा शक्त तुझा करू शके घात सीतार कोणी शीत श्री रघुनाथ सुखी करी. अरे बाबा, तू त्या रामापुढे म्हणजे विचारच करू नको की राम किती शक्तिशाली आहे का अशक्त आहे.
म्हणून एकच मार्ग आहे, तू अनन्य भावाने त्या भगवंताला शरण जा आणि त्या भगवंताची सीता भगवंताला सन्मानपूर्वक समर्पित कर, असं विभीषण बोलू लागलेले आहे. हे माझी बुद्धी न ऐकता वैर केलिया श्री रघुनाथा, तो तुझ्या करील घाता सैन्य समवेता सुपुत्रा. हे लंकेशा, आता तरी सावध हो. तू माझं म्हणणं आहे, अन्यथा तू जर माझं म्हणणं न ऐकता तुझ्या मनानं वागलास तर तुझा विनाश ठरलेला आहे. आणि म्हणून विनाशातून वाचण्यासाठी आता तरी सद्बुद्धीचा सहारा घे आणि त्या प्रभूची कांत असलेली सीता त्या भगवंताला सन्मानपूर्वक परत कर. साह्य झारिया कळी काळा निवार श्रीराम बाण जाळा, काळा गांजोनी तात्काळ तुझे कंटनाळ छेदिल. आणि एक निर्वाणीच सांगतोय, अरे तुझी सेना तर सोडच, पण लंकेशा तुला प्रत्यक्ष कळी काळ जरी मदतीला आला तरी सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांच्या रामबाणापुढं कळी काळाला ही शिक्षा करण्याचं सामर्थ्य, कळी काळाचं दंडन करून तुझा कंठनाळ छेदल्याशिवाय तो बाण थांबणार नाहीये. माझा न ऐकता वचनार्थ पाडोनी कळी काळाचे दात, श्रीराम तुझा करील घात जाण निश्चित लंकेशा. लंकेशा, तू जर आता माझं म्हणणं नाही ऐकलंस तर कळी काळाला ही शिक्षा करून आणि अशा प्रकारे तुझा कंठनाळ छेदल्याशिवाय प्रभू रामचंद्र आता थांबणार नाहीये. आणि म्हणून शेवटच्या तरी क्षणाला तू सावध हो आणि त्या भगवंताला शरण निघ. श्रीराम शिवाची देवमूर्ती, त्याची चोरीली सीता सती, तेने शोभला उमापती, वाचती गती नाही. अरे बाबा, तू काय केलंस याचा विचार कर लंकेशा. ज्या रामाचं स्मरण अखंड तो कैलास नाही शिवप्रभू, अखंड त्या रामनामाचा जप करतोय, त्या शंकराच्या चित्तामध्ये अखंड प्रभू रामचंद्राचं चिंतन चालू आहे. आणि त्या अशा शंकराला प्रिय असलेल्या रामाची कांता तू चोरलेली आहेस. किती मोठा अपराध तू केलेला आहे. चोरी मारी परद्वारी कपटवेशी संन्यासधारी, ब्रह्माचो बला तुझवरी वाचती परी तुझ नाही. अरे तुला आता पर्याय नाहीये. तू ज्या शिवाचा अनन्य भक्त म्हणून घेतोयस ना, तो शिव त्या रामाचं अखंड भजन करतोय, अखंड त्या रामाला स्मरण करतोय. आणि त्याची कांता चोरल्यानंतर त्या शिवाला काय बरं वाटेल का? तो कोपलाय तुझ्यावर, तुझाच आराध्य दैवत असणारा तो शिव परमात्मा तुझ्यावर कोपलेला आहे. एवढंच नाहीये, ब्रह्मदेवाचा सुद्धा अत्यंतिक राग तुझ्यावर बसलेला. आणि म्हणून विनाश होण्यापूर्वी सावध हो रावणा आणि त्या भगवंताची सीता भगवंताला समर्पण कर आणि शरण निघ. राजानी धर्मशीळ त्याशी निर्दाळी कळी काळ, काळे ग्राशिले तुझे बळू रणी तात्काळ निमशी. रावणा, तू चोहोकडून आता जाळ्यात अडकलेला आहेस. तुझ्यावर आता काळ बंधन चोहोकडून या ठिकाणी म्हणजे झालेलं आहे. याला कारण तुझं कर्म आहे. आणि अशा प्रकारे एवढ्यातूनही जर तुला वाचायचं असेल, एवढ्यातूनही तुला स्वतःचा उद्धार करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला शरण जा. शक्ती माझी आदिशक्ती तुआ चोरीली सीता सती, शोभल्या शस्त्र देवता समजती,
तुझ्या घाती उद्यत. अरे तुझ्या एकाचाच नाही तर सगळ्यांचाच घात बसलेला आहे. राग आहे. सर्व शस्त्र आणि अस्त्रांची आदिशक्ती असणारी, चिन्मात्र स्वरूप असणारी ती सीता, जिच्यामुळे शस्त्र आणि अस्त्राला सामर्थ्य प्राप्त आहे. आणि त्या सीतेची तू चोरी केला, आणि त्या सीतेची चोरी करून तू शस्त्रास्त्राच्या बळावर रामाशी युद्ध करण्याचा विचार करतोय. हा तुझा शुद्ध मूर्खपणा रावणा. असं विभीषणजी बोलू लागलेले आहे. विचारिता विवेक विधी, तुझ क्षय आला त्रिशुद्धी. माझी नायकता बुद्धीरणा विमर्दी निमशील. लंकेशा, अरे थोडा आता तरी विवेक जागृत कर आणि विचार कर म्हणाला. तू काय करतोस आणि काय केलं पाहिजे याचा जरा विवेक कर. आणि विवेकाने विचार केल्यानंतर तुझा अपराध तुझ्या लक्षात येईल, तुझी चूक तुला कळेल. आणि म्हणून विवेकाशिवाय तरुण उपाय नाही. आणि म्हणून रावणा, आता तरी विचार कर. रावणा ऐकल्यास वहित वचन, श्रीरामाशी गोणी शरण. सीतार्पिल्या आपण सकळ कल्याण पावसी. हे रावणा, अशा प्रकारचा तू विवेक कर. आणि तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे तसा ऐकलास, वागलास, आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे भगवंताची सीता, त्या भगवंताला सन्मानपूर्वक समर्पित जर केलास तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. श्रीरामाशी रिगाल्या शरण, तुझ बाधेन जन्म मरण. बाधू न शके द्वंद्व भान, कृत कल्याण पावसी. अरे रावणा, तू किती जरी मोठा अपराधी असशील ना, तरी त्या रामाचं वैशिष्ट्य सांगतोय मी तुला. तुझा कितीही मोठा गुन्हा असेल, पण तू जर अनन्य भावाने त्या रामाला शरण गेला, शरणांगत्या शरण्य असणारा तो राम, शरणांगतावर क्षमा करणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून त्या भगवंताला तू शरण जा. आणि तू एकदा का त्या रामाला शरण गेलास की तो राम तुझ्यावर पूर्ण कृपा केल्याशिवाय राहणार नाही. नवे तुझं कृत कल्याण केल्याशिवाय तो राम थांबत नाही. शरणांगताचं कल्याण करणं हे रामाचं ब्रीद आहे. आणि म्हणून तू त्या रामाला शरण जा. गर्व न करी लंकानाथाय, श्रीरामचरणी ठेवोनी माथाय. सद्भावे अर्पिलिया सीता, सर्वथा स्वार्था परमार्था पावशी. अशा प्रकारे तू गर्व सोडून दे बाबा. गर्वानं कुणाचं चांगलं झालेलं नाहीये. नवे क्षुल्लक गर्वासाठी मोठं नुकसान सहन करावं लागतंय. आणि म्हणून तू काय कर, गर्व सोड आणि अशा प्रकारे त्या भगवंताला शरण दी. आणि एकदा का तू त्या भगवंताला शरण गेलास ना, तर पुन्हा तुला काही करायचं शिल्लक नाहीये. पुढचं कार्य तो स्वतः करेल आणि तुझा उद्धार करेल. ऐकोनी विभीषणाचे वचन, रावण झाला क्रोध संपन्न. आरक्त वटारिले नयन, जैसे जास्वंद नव फुलरे. विभीषणाचे हे विचार रावणानं ऐकले. आणि बघा, ताप आलेल्या माणसाला दूध जरी दिलं तरी ते कडू लागतं. वस्तुतः दूध कडू नसतं. तशी स्थिती झाली की ती उच्च विचार विभीषणानं सांगितले, पण रावणाला ते पटले नाही. कारण त्याच्या ठिकाणी सगळे विकार असल्यामुळं अमृत तुल्य दूधही त्याला कडू लागलं. आणि विभीषणाचा राग आला. रागाच्या भरात रावणानं लाल बुंद डोळे केले आणि विभीषणाकडे पाहून रावण आता काय बोलतोय. क्रोधे म्हणे रे विभीषणा, नष्टा चांडाळा दुर्जनाय. मज हिनत्व स्थापोनी झाला, रघुनंदना वानिसी.
ए चांडाळा विभीषण, तू मला कमीपणा दाखवून अशा प्रकारे माझा शत्रू असणारा तो राम आणि त्या रामाचं गुणगान तू माझ्या पुढे गातोस. अरे तू जन्मलाच कुठं, तू आहेस कोण? तू माझा भाऊ आहेस आणि माझ्या दुश्मनाची स्तुती करतोय. तू चांडाळ आहेस, मूर्ख आहेस, असा रावण त्या विभीषणाला बोलू लागला. सुपुत्र प्रधान अवघे जनिया माशी मनशी मरालरणी, रामा स्थापिशी विजयस्थानी, धन्यवाणी हे तुझी. विभीषणा, खरं तर तुला आता काय बोलावं? अरे बाबा, ज्या कुळात जन्मलास आणि त्याच कुळाच्या घाताला उठलं तू सगळं राक्षस कुळ संपेल म्हणतो, प्रभू रामचंद्राला विजय प्राप्त होईल म्हणतो. धन्य आहे तुझी रे बाबा, धन्य आहे. खायचं एकाला आणि गायचं दुसऱ्याचं, असा असणारा तू आहे. असं त्या ठिकाणी रावण विभीषणाला म्हणू लागला. राम मनुष्य बापुडे, ते काय वानिसी मज पुढे, एके घाई चूर करीन हाडे, रडत त्याकडे तू जाय. ज्या रामाचं तू मोठेपण सांगतोयस ना, तो राम माझ्या पुढे एक क्षुल्लक मानव आहे. आणि मानव हे तर आमचं न्याहारीचं खाद्य आहे, तोंडी लावण्याची वस्तू आहे, ते पोट भरण्याचं सुद्धा साधन नाहीये. त्या रामाला तर मी क्षणात पार करीन, एकाच घातात त्या रामाचा मी त्या ठिकाणी निपात करीन, असा विभीषणाला उद्देशून रावण गर्व उन्मत्त होऊन बोलू लागलेला आहे. जेवी मार्जर बोका खायो पाय, आपुली पिल्ले आपण खायो, तैसाची तू राक्षसान्वय, कुलक्षया एक आहे तू. अरे विभीषणा, तू कसा आहेस तर त्या बोक्यासारखा आहेस. आपल्याच कुळातली मांजरीची पिल्ले खातो तू बोका, तसा तू राक्षस कुळात जन्मलास, माझ्या लाडा कोडात लहानाचा मोठा झालास. मी तुला आजपर्यंत प्रतिपाळ केलाय, सांभाळलंय, तुला वाईजे ते लाड मी पुरवले, आणि आज तू माझा आणि माझ्या राक्षस कुळाचा घात होईल असं म्हणतोयस. अरे रे 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 नीचा, दुष्ट आहेस तू राक्षस कुळात जन्मून राक्षसाचा घात करणारा विश्वासघातकी आहेस, असा रावण विभीषणाला म्हणत आहे. आम्हाशी भेडसाविषी कैवाड, मनशी तुम्हाशी मारतील माकडे, हीन दीन ते तू बापुडे, श्रीरामाकडे सुखी जायो. अरे अशा प्रकारे त्या रामाचं मोठेपण सांगून आम्हाला भीती घालू लागलेला असते की काय? पण तो राम माझ्या पराक्रमामुळं पुढं एकदम क्षुल्लक असणार आहे. आणि तुला जर वाटत असेल तो राम लय मोठा आहे तर तू ताबडतोब इथून निघ आणि त्या रामाकडे निघून जा, असं रावण म्हणू लागला. ऐक माझे सत्य भाषण, आजची निवाला विभीषण, घटस्फोट सांडा त्यागुण, कुळदूषण कुळपाश. कुळदूषण असणार आहे, राक्षस कुळाला लागलेला कलंक तो विभीषण आहे. आणि निर्वाण सांगतो विभीषण, आजच विभीषण तू माझ्यासाठी या ठिकाणी मेलेला आहे. तुझ्या नावानं मी या ठिकाणी घट फोडतो आहे. तुझा आणि माझा आता कसलाही संबंध राहिलेला नाही. तू माझ्यासाठी आता मेलास. ऐकोनी रावणाचे वचन विभीषण शवनान, मुख्य दुरेशीच मूर्खपण तेथे शिकवण चालेना. ज्यावेळेस रावण असं बोलला त्यावेळेस विभीषणाला हसू आलं आणि विभीषण महाराज हसून म्हणू लागले, पालत्या घड्यावर पाणी. अरे ज्यांचा राजाच एवढा मतिमंद असेल, एवढा मूर्ख असेल,
लंकेशाचीच बुद्धी भ्रष्ट झाली. तिथं ज्ञानाचा उपदेश देऊन उपयोग काय किंवा त्याचा परिणाम काय इतरावर होऊ शकणार आहे? इथं कुणाला चांगलं सांगून उपयोग नाही असं विभीषण महाराज म्हणू लागले. कनक बीज खाया वेशे तो बडबडी व्याघ्र सशे माशे रावणा तुझ झाले तैसे सीता विलाशे सन्निपात. रावणा रे तुझं जे बोलणं म्हणजे एखाद्या पागल माणसाची स्थिती आहे. जसं त्या धोत्र्याचं बी खाल्ल्यानंतर चांगला माणूस येईल आणि मती भ्रष्ट होतो आणि काहीही बोलायला लागतो. अगदी तशी तुझी स्थिती झालेली आहे रावणा. तुला त्या सीतेचा लोभ चढलेला आहे आणि त्या सीतेच्या लोभात त्या सीतेचा सन्निपात तुला झालेला आहे. रावणा सीता सन्निपात प्रधान करवे मदोन्मत विचार विवेक स्वैतार्थ कोणी येथ मानावे. अरे दादा रावणाला सीतेचा लोभ चढलाय. रावणाच्या अंतःकरणात सीता दृढ स्थान करून बसलेली आहे. त्याला आता अक्कल राहिलेली नाही. हे जे बाकीचे प्रधान आहेत त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व आहे, बलवान आवाज वाटतंय आणि त्या बळानं ते उन्मत्त झालेले आहे. अशा लोकांना या ठिकाणी उपदेश करून काय उपयोग आहे असं या ठिकाणी विभीषणजी म्हणतात. कपट कामासक्ती परदारा धर्मरती रावणा तुझ मरण प्राप्ती सहस सैन्य संपत्ती सुपुत्र. हे रावणा तुझी कृतीच हे सांगते की तुझ्या भगवंताच्या सीतेचं त्या भगवंताच्या अर्धांगी असणाऱ्या सीतेचं तुझ्यासाठी ती परस्त्री असताना तिचं हरण केलं आणि परस्त्रीचं हरण करण्याची जी बुद्धी आहे ना ती सगळ्या विनाशाला कारणीभूत आहे. आणि तुला ती सुचली नव्हे त्या बुद्धीप्रमाणे तू वागलास आणि म्हणून तुझं पुत्र पौत्रासहित या ठिकाणी आणि विनाश झाल्याशिवाय आता राहणार नाहीये. करिता दुर्गा विलाशन शुंभनी शुंभनी माले ससैन्य चंडमुंड रक्तबीज झाल घेतला प्राण जगदंबी. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. करिता दुर्गा विनाशना शुंभनी शुंभनी माले ससैन्य चंडमुंड रक्तबिंदधान घेतला प्राण जगदंबे. कथेचं अनुसंधान राजा रावणाला विभीषण महाराज सांगू लागले. रावणा ऐक बाबा, पाठीमागा चंडमुंड नावाचे राक्षस शुंभ आणि शुंभाचे प्रधान होते ते आणि त्यांनी दुर्गेचा अभिलाष केला महासरस्वतीचा. तिने त्यांना मारून टाकलं. पुन्हा तशाच पद्धतीने रक्तबीज आहे, धूम्रलोचन आहे, अशा प्रकारचे राक्षस अभिलाष केला जगदंबेचा आणि जगदंबेनं त्यांना मारून टाकलं. बाबा तुझी अवस्था अशी होऊ नये म्हणून कळकळीने तुला सांगायला रामाची सीता रामाला दे आणि आनंदाने राहा. कैसे श्रीरामाची सीता सती अभिलाषिता लंकापते व्यर्थ मरसे मरणावरते सपुत्र संपत्ते ससन्या. अरे बाबा तशीच भगवान श्रीरामचंद्राची पत्नी सीता जगदंबाई. तू आली माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा अशा प्रकारची ती सीता आहे. आणि तू जर अभिलाष तिचा केला तर जसे पाठीमागं मिळे तसं पद्धतीने तुझी मरण्याची बारी येईल. म्हणून रामाची सीता रामाला दे. वेशभक्षी त्याचे पंगती जो वैसच्या मरण प्राप्ती त्या गोनिया जाया तो सुमती. हे
परमयुक्ती लंकेशा. विभीषणजी सांगतायत रावणा विषाच्या पंक्तीला जो बसणार आहे तो मरणारच आहे. जाणून असू किंवा अज्ञानानं असू द्या, विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जो बसलेला आहे तो निश्चित मरणार आहे. मग ती पंगत सोडून जो जाईल तो हुशार आहे. विष खाणाऱ्याची पंगत सोडून जो जाईल तो जगला, तो वाचला. तशा पद्धतीने सगळी जी मंत्रिमंडळ आहे तुझ्या कानामध्ये डोक्यामध्ये विष भरवताय आणि सगळ्यांना ह्यांचं ऐकू नको, ही पाप बुद्धी सांगता येतं असं विभीषण बोलतात. शरणी घोणी श्री रघुपती प्रेमाती सीता सती अर्थ स्वार्थ परमार्थ प्राप्ती हे परमयुक्ती ऐके पा. अरे रावणा, तू जर रामचंद्राला शरण आला, सीता देवनी शरणागत झाल्या वाचल्या लंकानाथ, एरवी त्याचा करीन घात आईसे रघुनाथ बोलिला. हे बघ, रामचंद्राचा असा नियम आहे, सीता देऊन जर शरण आला तरच जगशील, तर वाचशील, नाहीतर तुला निश्चित मरण आहे. अरे तू जर रामाला शरण आला, अर्थ स्वार्थ परमार्थ सर्वस्व तुझं कल्याण होईल असं विभीषण बोलतात. माझी नायकता युक्ती तुझं दिलेला सीता सती गर्वे मरसी लंकापती प्रतिज्ञा निश्चिती हे माझी. विभीषण सांगतायत रावणा, जर तू सीता रामाला दिली नाही तर सीता सती तुला पचणार नाही. सीतेच्या अभिलाषेनं अरे तुमच्यात राहिले काय, सीता जाळी श्रीराम मारी आईसे राक्षसांची गोरी शनी होईल लंके माझारी सांगे वानरी हनुमंत. अरे सीता जाणार आहे आणि राम मारणार आहे, अशी राक्षसांची भोरी होईल, तुझ्या वंशाचा नाश होईल. विभीषणजी सांगतात. तुम्ही सांडले गेलो मेलो मनोना आता सुरदत्ते उरले कोण कुंडली सहिताची शिकवण राम शरण मी जातो. अरे तुम्ही मग अशीच बोलत की विभीषण आमच्यासाठी मेला, रडत त्याकडे तू जाय, मग अशी बोलला नाही का तू? तुम्ही मला मेलो म्हणून सोडून दिला, आता मी तुमच्यासाठी खरंच मेलो, आता मी इथं राहणार नाही. मी रामचंद्राला शरण जाईल आणि माझ्या जीवाचा उद्धार करून घेईल. विभीषण बोलतात. श्रीराम गेली शरण मी पावेन कृत कल्याण तुम्हा वशाले मरण श्रीराम बाणा प्रतापे. विभीषणजी सांगतायत रावणा, मी जर रामाला शरण गेलो तर धन्य मी या फुले मानीन संचिता, तर माझं असणारं भाग्य उदया, माझ्या जीवनाचं कृत कल्याण झालं, माझा उद्धार निश्चितच होणार आहे. पण तुम्ही मरणार आहात, तुम्ही मरणार, तुम्हाला पाणी पाजायलाही कुणी राहणार नाहीये. विभीषणजी सांगतात. शरण गेली श्री रघुपती चारी मुक्ती दासी होती आनंदे ओसंडेला त्रिजगती येवणी प्राप्ती श्रीरामे. अरे मी जर रामचंद्राकडे गेलो तर मोक्षाला जाण्यासाठी लोक सायस करतात, मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण जर मी रामाला शरण गेलो तर मुक्ती दासी होतात. चारी मुक्ती येते, सलोकता समीपता स्वरूपता संयोजता, ही चारही मुक्ती आमच्या इथं दासी म्हणून काम करतील राहतील. एवढं रामनामाचा रामचंद्राचा प्रताप आहे असं विभीषणजी बोलतात. श्रीराम मारिल एकी एक क्रिया करता दे मी देईन तिलोदक आवश्यक तुम्हाची. अरे रावणा, तुला शेवटचा आणि निर्वाणीचं सांगतो हे बा, रामाला जर तू
तुम्हाला सगळ्याला पाणी पाजणार आहे. तुमचे सगळे उत्तर क्रिया मीच एकटा करील असा विभीषण बिनधास्तपणे बोलू लागले. ऐकली विभीषणाची गोष्टी रावण रागन माया पोटी खड्ग वसवानी मुष्टी दात होती अशा प्रकारे विभीषणची बोलणे भर सभेमध्ये रावणाला तू मेल्यावर तुला तुमचं त्या नावाची क्रिया करायला मी एकटा शिल्लक राहणार आहे असं ऐकल्याबरोबर रावणाची तळपायाची आग मस्तकाला गेली. भर सभेमध्ये विभीषणजी मला बोलला म्हणून असताना लाल भडक राजा रावणाला कर 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 दात खाऊ लागला. काय करतो ऐकली विभीषणाची माता हृदय पोकळ राजतयाकडे पाहत जेवी कात्रतांत काळागली. विभीषणाचं बोलणं ऐकलं राजा रावणाला भयंकर राग आलेला आहे. लाल भडक डोळे झालेले आहेत. भयंकर रागाच्या आवेशाने विभीषणाकडे पाहू लागलेला आहे. कृतांताचा काळ असावा आणि तो काळ कृतामुनी सारखा राजा रावण घाबरून त्या ठिकाणी थरथर थरथर कापून लागलेला आहे. स्वभाव्या रक्त नयन त्यावरी होता क्रोध संपन्न झालेला करंगा समान विशांती नयन वटारी. आणि स्वभावानं आरक्त होते. राजा रावणाला चांगलं सांगितलेलं पटत नव्हतं. त्याच्यामुळे कोणी सिद्धीबद्दल सांगायला गेले की त्याला मारायला धावत होता. आधीच लाल भडक झालेला राजा रावण लाल रंगासारखी लाल भडक डोळे रावणाचे दिसू लागले. नयन रक्त कलोड दाटे कापती लोक सकळ क्रोधाने निगती जळ झाली खळबळ सभेची. ज्यावेळेस राजा रावण रागवला गेला त्यावेळेस सगळे असणारे सभेमध्ये बसले थर 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 कापू लागले. रावणाचा आवेश पाहिला गेला त्याचा राग पाहिला. सभेमध्ये बसलेल्या सगळ्यांना चळकाप सुटला. विभीषणावरी घालावया उडी ओशा बाहेरी खड्ग काळी विजुत्याच्या जमा परवाडी पडली झपडी सगळी. आणि राजा रावणाला राग आलेला आहे. त्या आता विभीषणाला मारूनच टाकावा म्हणून आपल्या मेणाबाहेर राजा रावणाला तलवार काढली. तलवार चमचमती होती. विजेसारखं तेजस्वी तलवार सभेमध्ये तिचा प्रकाश पडू लागला. प्रळय मेघ गर्जे कडाडी देवी रावण राजे कडागडाडी गवाहणानी आलिरवाडी शस्त्र झाडी साठोपे. प्रलय काळाची वीज चमकावी तशा पद्धतीने तेजस्वी तलवार होती. मेणाच्या बाहेर काढली. रावणाला तलवार उगारली. विभीषणाच्या अंगावरती उडी घालून विभीषणाला एकाच गावामध्ये मारावा असा आवेश रावणाला आला. ऐकत रावणाची हाक धाटे कापती सकळ लोक विभीषणाची ती निशंक नमानी नक राम नामे. ज्यावेळेस राजा रावणानं गर्जना केली हाक मारली तेजी लोक थरथर थर कापू लागला. सभेमध्ये बसलेले लोक घाबरू लागले. पण विभीषण निशंक होते. रामनामाच्या बळावरती विभीषणाला माहिती आहे तुका म्हणे काळ आता करू न शके गोळ. रामचंद्राच्या स्मरण मुखामध्ये काळाचं बळ आपल्यावरती चालणार नाही हा विश्वास विभीषणाला होता. माझा स्वामी श्री शंकर त्याची मनाची राम किंकर करी छाडीना तुझे वक्र शस्त्र सत्वर उतरी. रावणानं सांगितलं अरे बाबा माझा स्वामी श्री शंकर माझे असणारे महाशंकर महादेवजी स्वामी आहे आणि त्यांना तू रामाचा किंकर म्हणतो रामाचा दास बनवतो असं बोलू लागला. जय महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. उडोनी आकाशात घावो हनिता लंकानाथ
आता 2 सेकंदामध्ये 5-6 ओळी तेवढे सांगतो. मूर्खाला समजून सांगून लागते. पहिलं आपल्याला बुद्धी पाहिजे की जास्त मूर्खाला समजून सांगण्याची गरज नसते आणि शहाण्याने मूर्खाला समजून सांगवी नाही, त्याच्यातमध्ये शहाणपणा आहे. आता इथं रावण काही शहाणा नाही. रावणाला स्त्रीचा मध्य चढलेला आहे आणि धनाचा लोभ चढलेला आहे, स्त्रीचा मध्य चढलेला आहे आणि मध्य चढलेला माणूस, मध्य चढलेला कुणीही जीव पुन्हाही चांगल्या संतांच्या गोष्टी, साधू संतांच्या गोष्टी, चांगल्या माणसाच्या गोष्टी ऐकत नसतो. आणि त्या ठिकाणी काय केलं की मारण्याचा प्रयत्न केला की सांगता ऐकायचं तर नाहीच, पण वरून काहीतरी दुष्कर्म करत असतो. तो अनाडी माणूस असतो, तो मद्य पिऊन जसा उन्मत्त झालेला माणूस असतो, त्याप्रमाणे त्या रावणाची स्थिती आहे असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले. चमत्कारे सुटली मुष्टी, शास्त्र गळोनी पडले भूपृष्ठी, रावणी घात घेतला पोटी, गोष्टी उपराठी. कसं आहे, संताच्या पाठीमागं देवाचा हात असतो आणि काहीतरी रामनामाची शक्ती असते. बिभीषणाला मारलं, पण मारल्याच्या नंतर शस्त्र हातून गळले आणि त्याला थरथर कापू लागला की मी इतका मोठा शक्तिवान असून सुद्धा त्याला कसा घात का लागला नाही आणि माझ्याच हाताला कशी काही इजा होत असते, असं रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. रावणचा तरे धावो हानिता, पडला सिंहासना खालता, राजपुरुषात करणी व्रता, राम रक्षिता भक्ताशी. आता त्या ठिकाणी सांगू लागले गणपती एकनाथ महाराज, भक्ताचा पाठीराखा असल्याच्या नंतर पुढच्या भक्ताला काही इजा नाही. माणूस म्हणतो ना कधी कधी की अरे इतका मोठा ऍक्सिडेंट झाला पण तो कसा काय वाचला. सांगायचं म्हणजे जो ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये राम नाम स्मरण असतं त्याचा पाठीराखा श्री भगवान प्रभू असतात. आणि इथं तसंच झालेलं आहे. आणि मुष्टीघात मारला पण त्याचाच हात थरथर कापला, त्यालाच मार लागला, पण भक्ताच्या मध्ये आणि दुश्मनाच्या मध्ये, वैऱ्याच्या मध्ये श्रीराम प्रभूचा हात होता आणि त्याच्यामुळे तो चक्कर येऊन पडला असं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. पुढती रावणे खड्ग घेता, प्रस्ते धावनी धरले हाता, कोपन सावरे लंका नाथा, हनिला लाथा विभीषणा. मग त्या ठिकाणी काय केलं, आता हाताला तर थरथर कापू लागलाय, हाताची शक्ती चलत आहे म्हणून शस्त्र हाती घेतलं आणि शस्त्र हाणावर लागले तर लगेच हात धरला आणि त्याचं काही त्या ठिकाणी चाललं नाही असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. रावणे हानी ताची लाथा, विभीषणे चरणा वंदिले माथा, शरण गाया श्री रघुनाथा, सुमुहूर्तता हे माझी. शस्त्र धरल्या गेलं त्याच्यानंतर आता पाय मोकळे होते. रावणानं बिभीषणाला लाथा हाणायला सुरुवात केली, पण त्यावेळेस बी भक्त कसा असावा तर बिभीषणासारखा असावा. बिभीषण विनयशील होते. विनयशील असल्यामुळं कितीही समजून सांगितलं मारू लागला तर वडील बंधू आहे, बापासारख्या ठिकाणी आहे म्हणून त्याचे चरणवंदन करू लागला असं सांगू लागले. या जगात मायबापानं शरण गेल्याच्या नंतर एक गोष्ट माझ्यापासून शिकून जा की शरण गेल्याच्या नंतर काय होते, जगामध्ये 2च चांगले शरण गेले. देवाला शरण जाणारे फक्त 2. एक होता सुग्रीव आणि दुसरा होता बिभीषण. सुग्रीवानं शरण गेल्याच्या नंतर काय प्राप्ती करून घेतली, आपली स्वतःची पत्नी प्राप्त करून घेतली आणि भावाची पत्नी जी होती तारा तीही सुद्धा सेवेसाठी प्राप्त करून घेतली आणि तो राजा झाला. आणि शरण गेल्याच्या नंतर काय होतं तर ही पहिलं उदाहरण की शरण गेल्याच्या नंतर देवाला आपल्याला आपलं स्वराज्य पद प्राप्त होत असतं आणि स्वराज्य प्राप्त झाल्याच्या नंतर तो जगामध्ये राजा म्हणून मिळवत असतो. त्याची कीर्ती अजरामर असते. आणि दुसरा बिभीषणा जी होतं ते चांगल्यासाठी होते, वाईट काहीच होत नाही. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. जर बिभीषणाला रावणानं लाथा मारल्या नसत्या तर बिभीषण देवापाशी रामापाशी पोहोचला नसता. आणि शरण रामाला गेल्यामुळं रावणाचा नाश झाला आणि त्या ठिकाणी बिभीषणाला राज्य प्राप्त झालं. म्हणून मायबापानो कधीही शरणागतीमध्येच फायदा आहे, ताईटपणा राहण्यामध्ये, अहंकार बाळगण्यामध्ये फायदा नाही, हे लक्षात ठेवा.
कोपा चढला लंकानाथ त्यासी प्रहस्ते करुणी शांत खड्ग घालून गळात बैसळीला स्वस्त सिंहासनी. प्रस्त जो होता त्यानं राग बघितला, आपल्या राजाच्या हातातलं खड्ग घेतलं, खाली ठेवलं आणि रावणाला शांत केलं असं सांगू लागलेलं आहे. रावणाची लागली लात घ्यायची का रावणाची लागली लात देवी पार्वती वज्रपात बिभीषण पडताची मूर्छिता द्वंद्व निर्मुक्ता श्रीराम नामे. आता सांगू लागलेले ग्रंथकर्ते एकनाथ महाराज, रावणाची लात बिभीषणाला लागली. बिभीषणाला लागल्याच्या नंतर जी द्वंद्वभाव होता तो त्या ठिकाणी नाहीसा झाला आणि द्वंद्वभाव नाहीसा झाला. मी आणि मी तू पण माझे फिरून गेले मज केले अमर, याच युक्तीप्रमाणे त्या ठिकाणी बिभीषणाची स्थिती झाली. ग्रंथकर्ते सांगू लागलेले अगाध बिभीषणाची शांती अनुमात्र क्रोध नाही चित्ती काही न बोलायची दुरुक्ती स्वस्त चित्ती बैसला. ग्रंथकर्ते बिभीषण महाराजाची शांती बोलू लागले. कितीही त्रास दिला तरी भक्त असावा तर बिभीषणासारखा आणि प्रेम असावं द्यावं तर बिभीषणासारखं. रागावले नाहीत, क्रोध आला नाही. का मायबापानं त्याचं कारण सांगतो. आपले दुश्मन, आपले पडोशी, आपले सोयरे धायरे नातेवाईक शेजारी पाजारी कोणी नाही बरं. आपला दुश्मन सर्वात मोठा जर असेल काम आणि क्रोध आणि त्याला जर आवडलं तर त्यावेळेस जर शांत राहिला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. इथं एकनाथ महाराज त्या बिभीषणाची शांती सांभाळले. बिभीषणानं रावणा सोबत क्रोध केला नाही किंवा त्याला प्रत्युत्तर दिलं नाही आणि प्रत्युत्तर देत नाही जो शांत राहतो तोच परमात्म्याला प्राप्त करू शकतो, परमात्म्याला शरण येऊ शकतो. एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले. सोबते सांगावी सुहागता ते गोष्टी खुंटाली आता स्वस्त सावलंकानाथा शरण रघुनाथा मी जातो. बुद्धी कुणाला सांगावी, चांगलं कुणाला सांगावं, ज्याची सुबुद्धी आहे त्याला सांगावं. वाईट बुद्धीवाल्याला सांगून काही फायदा होत नाही. बिभीषणानं ओळखून घेतलं. आता सांगितलं मी इतका वेळ समजून सांगालो तू ऐकायला नाही, उलटा मलाच लाथा मारला. आता माझ्या भावा तू स्वस्थ चित्तानं बसून राहावं. आता मी माझं कर्म माझी वाट आता दुसरी सुरू झालेली आहे. मी आता परमात्म्याच्या दर्शनाला परमात्म्याला शरण जाण्यासाठी निघालो आहे असं रावणाला बिभीषण बोलू लागलेलं आहे. स्वयहानो नियालात माझ तुटला लंकानाथ स्वामी भेटला श्री रघुनाथ भाग्य प्राप्त तुझे. आता तू लाता मारलास, मला राग आला नाही, मला क्रोध आला नाही, कारण तुझ्या लातामुळंच मला ईश्वराचा रस्ता, ईश्वराचा मार्ग जाण्याचा तू हे केला. म्हणून तू धन्य आहेस. तू मला जी कर्म माझ्यासोबत केला, जी माझ्यासोबत वागला तेही तू कर्म धन्य आहे आणि म्हणून त्या कर्माला सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देऊ लागले बिभीषण आणि त्याच्यामुळंच मला प्रभूची प्राप्ती होणार आहे आणि मी प्रभूला शरण जाण्यासाठी निघालो आहे. बिभीषण त्या ठिकाणी बोलू लागलेले. एका जनार्दना शरण रामा स्वातीला बिभीषण तेरती गोड निरूपण श्रुती अवधाना मज धावे. तर त्याला सांगू लागलेले एकनाथ महाराज शरण त्या ठिकाणी बिभीषण रामाला निघालेले आहे आणि रावणाला सोडून दिले आणि मायबापानं कोणी सांगते नाही सांगते मी मिलिटरी मॅन आहे, नवीन माणूस आहे, तुम्हाला सांगतो आपला शत्रू कुणीच नाही आणि आपला मित्रही कुणीच नाही. आपला शत्रू फक्त विकार आहेत आपले आणि हे रावण रूपी 10 तोंडाचं किल्लू आतापर्यंत जगामध्ये कुठेही तुम्हाला पाहायला भेटलं नाही. इथून पुढेही अंतकाळापर्यंत पाहायला भेटणार नाही. 10 तोंडाचं किडू म्हणजे रावण, हा 10 तोंडाचं किडू म्हणजे विकार आहेत आपले. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मच्छर जेवढे विकार आहेत तेवढे विकार आहेत आणि त्या विकाराला तुम्ही सोडल्याच्या नंतर तुम्हाला प्रभूचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू कुठं मंदिरामध्ये बसलेला नाही, कुठं नाही, काही नाही, आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आपल्या अंतःकरणाचं जे मंदिर आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो.
कधीही तुम्ही आपण मंदिर घर बनवलेल्या घरामध्ये राहता की घरात शेजारचं घर चांगलं दिसायला म्हणून तिथं किरायाने राहता? मला सांग. नाही ना. तुम्ही बांधलेल्या स्वतःच्या मंदिरामध्येच राहता, तुमच्या स्वतःच्या शरीर घर मंदिरामध्येच राहता. परंतु देवानं सृष्टी रचल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला स्वतःला काहीतरी आपलं स्थान पाहिजे, आपल्याला निवास करायला तिथे शांती मिळेल, तुला समाधान मिळेल, त्याच्यासाठी मनुष्य देह बनवलेला आहे. आणि मनुष्यानं विचार करायला पाहिजे, ह्या दगडा मातीच्या बनविलेल्या मंदिरामध्ये कुणी जर अकर्तव्य केलं, समजा लघुशंका केली, कोणी काही केलं तर आपण किती राग होतो, त्यांना मारायला जातो. परंतु आपल्या अंतःकरणामध्ये जी प्रभूनं शरीर मंदिर बनले, देव ते संत ते देव जे तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, ते जे शरीर मनुष्य शरीर बनवलं आहे त्याच्यामध्ये कधीतरी विसाव्यासाठी परमात्मा आपल्या शरीरामध्ये वास करतो, जसं संताच्या वास करतो. तसंच आपण आपला विचार केला पाहिजे, ही जी गहाण आहे, विकाररूपी गहाण आहे, ती झाडून स्वच्छ मारून ही केली पाहिजे. आणि तो झाडू म्हणजे तोच रामनामाचा झाडू आहे. आणि रामनामाशिवाय ही अंतःकरण शुद्ध होणार नाही, साफ होणार नाही. आणि जोपर्यंत रामनामाच्या हे झाडून जोपर्यंत अंतःकरण साफ करणार नाही, तो परमात्मा आपल्या शरीरामध्ये वास करण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाही. बाहेर जगामध्ये पुस्तकं पुराणं किती वाचले तरी काही फायदा होणार नाही. सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं अंतःकरण. हे अंतःकरणचं मंदिर आहे, तो परमात्म्याने बनवलेला आहे आपल्याला मनुष्य देह. आणि ह्या मनुष्य देहाला जितकं तुम्ही विकारापासून दूर ठेवताल, साफ ठेवताल, तितका परमात्मा तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय नाही. आणि मागं पुढं विभीषणाचा जसा उभा टाकलाय तसा उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जी पदर आहे, इंद्रजित म्हणतात, इंद्रजित काहीच नाही. इंद्रियावर, तुमच्या मनावर, तुमच्या आत्मा ह्या इंद्रिय रूपी नगरीचा राजा झाला पाहिजे. इंद्रिय रूपी जी नगरी आहे, ह्या नगरीचा राजा, ह्या गावाचा राजा जोपर्यंत तुमचा आत्मा होत नाही, तुम्ही नोकराचं ऐकत आहे. इंद्रिय म्हणजे नोकर आहे ते आत्म्याचे, ह्यांचं नोकराचं ऐकत आहे म्हणून तुम्हाला एवढी परेशानी होते, एवढे दुःख भोगावं लागते. आणि तुम्ही ज्यावेळेस आत्मा तुमचा राजा होतो या देहपुरीचा, त्याच्यानंतर तुम्ही राज्य करू शकता, आनंदानं परमात्म्याचं आनंद घेऊ शकता. एवढंच मला सांगायचं. कुंडली स्वस्ति श्री भावात रामायणे सुंदरकांडे कार्तिकाया विभीषणापमानो नाम षट्त्रिशतमोऽध्याय सांगू लागलेले, या कांडाची समाप्ती होऊ लागलेले आणि विभीषण या ठिकाणी प्रभूला शरण जाण्यासाठी निघालेले आहे. कांडाची समाप्ती होऊ लागलेली. कुंडली श्री ज्ञानदेव